आज आपण लोकशाहीचे व्यापारीकरण करत आहोत का? नमस्कार, सार्वजनिक वार्तामध्ये आपले स्वागत आहे आणि मी रमेशचंद्र बागू. भारतीय लोकशाही ही जनतेच्या मतावर उभी आहे. आपण आपल्या वतीने कारभार करण्यासाठी लोकप्रतिनिधी निवडतो, पण आज एक गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. आपण मतदार म्हणून आपल्या मताची खरी किंमत ओळखतो का? निवडणुकीच्या काळात काही लोक थोड्या पैशांसाठी किंवा इतर प्रलोभनासाठी आपले मत विकतात, परंतु जो उमेदवार निवडून येण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करतो, तो निवडून आल्यानंतर जनतेचा विकास करेल की आधी स्वतःचा खर्च वसूल करेल? याच ठिकाणी लोकशाहीचे व्यापारीकरण सुरू होते. भ्रष्टाचाराचा परिणाम थेट सामान्य माणसाच्या जीवनावर होतो. महागाई वाढते, विकास कामाचा दर्जा घसरतो आणि जनतेच्या मूलभूत गरजा दुर्लक्षित राहतात. त्यामुळे लोकशाही कमकुवत होते. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एक माणूस, एक मत आणि एक मूल्य हा अधिकार दिला. त्यांची अपेक्षा होती की प्रत्येक नागरिक आपल्या मताचा वापर देश हितासाठी करेल, पण जर मतच विकले गेले तर लोकशाहीचा आत्मा धोक्यात येतो. म्हणूनच नेत्यांना दोष देण्यापूर्वी आपण स्वतः जागे होणे गरजेचे आहे. मत विकू नका, विचारपूर्वक मतदान करा आणि जनतेशी विश्वासघात करणाऱ्यांना पुन्हा संधी देऊ नका. कारण लोकशाही वाचवायची असेल तर सर्वप्रथम मतदार जागा झाला पाहिजे. जय हिंद, जय भारत, धन्यवाद.